गजानन, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 1 फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती। या गणेश जयंतीला विनायक वरद आणि तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात। 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। तर गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, मंगलमूर्ती आहे, बुद्धीची देवता आहे। त्यामुळे आवर्जून आपल्या घरच्या घरी आपण गणपती बाप्पांची सेवा उपासना ही करावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल। तुमच्या घरामध्ये जर का गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर तुम्ही माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो तुम्ही स्थापन करू शकता। गणपती बाप्पाच्या मूर्ती जर तुम्ही आणली तर बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे, अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मग तुम्ही ती मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्थापन करायची आहे। तर गणपती बाप्पांची मूर्ती जरी तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करा। पाण्याने अभिषेक करू शकता तुम्ही, पंचामृताने अभिषेक करू शकता। पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर पंचामृतामध्ये 5 वस्तू घ्यायच्या आहे, दूध, तूप, मध, दही आणि साखर या 5 वस्तू घ्यायच्या आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना पाण्याने अभिषेक करा अगोदर, त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करताना अथर्व शीर्ष तुम्ही लावून द्या। अथर्व शीर्ष लावून नंतरच तुम्ही तुमचा अभिषेक करायचा आहे, किंवा तुम्हाला जर का अथर्व शीर्ष तोंडपाठ असेल तर मग तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत देखील तुम्ही अभिषेक करू शकता। आणि तुम्हाला जर का येत नसेल अथर्व शीर्ष तर मग तुम्ही अथर्व शीर्ष हे तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, यूट्यूबला लावून द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अभिषेक करू शकता। तुम्हाला जर का पंचामृत करायला जमलं नाही तर साध्या पाण्याने देखील तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचं आहे, गुलाल अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचं आवडीचं जे फूल आहे ते जास्वंदाचं फूल आहे ते देखील अर्पण करायचं आहे आणि दुर्वा देखील अर्पण करायचे आहे। म्हणजे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा आणि मोदक हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा अर्पण करा। लाल फूल जर तुम्हाला जास्वंदाचं मिळालं नाही तर मग तुम्ही गुलाबाचं फूल देखील अर्पण करू शकता। कुठलेही लाल फूल मग तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। परंतु दुर्वा 21 दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। जुडी अर्पण करताना कधीही ती जी जुडी आहे तिचा जो मागचा जे भाग असते ते गणपती बाप्पाच्या तिकडे असलं पाहिजे आणि समोरचा भाग आपल्या इकडे असला पाहिजे। अशा पद्धतीने दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे। दुर्वाची जुडी किंवा फूल कधीही डोक्यावरती अर्पण करू नये, कुठल्याच देवतांच्या डोक्यावरती फूल वगैरे अर्पण करू नये। तुम्ही चरणाशी, देवाच्या चरणाशी, गणपती बाप्पाच्या चरणाशी तुम्ही दुर्वाची जुडी किंवा फूल हे अर्पण करू शकता। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्यासोबतच तिळगुळाचा मोदकाचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवा, कारण की ही तिलकुंद चतुर्थी आहे आणि तुम्ही तिळगुळाचा लाडूचा देखील नैवेद्य या दिवशी गणपती बाप्पाला दाखवू शकता। त्यानंतर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करायची आहे। आरती केल्याच्या नंतर धूप दीप लावल्याच्या नंतर गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता मंगलमूर्ती, जे काही दुःख संकट असतील ते आमचे दूर कर, आमच्यावरती तुझी कृपा नेहमी करता राहू दे, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर आणि मुलांना बुद्धी दे, मुलांची एकाग्रता वाढू दे। गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। काही चूकभूल झाल्या असेल तर क्षमा याचना देखील गणपती बाप्पांकडे या दिवशी करायची आहे। मुलांच्यासाठी आवर्जून एक सेवा सांगते, ती तुम्ही नक्की करा। मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, मुलं ऐकत नाही, मुलांची एकाग्रता बुद्धी होत नाही, तर आवर्जून तुम्ही मुलांकडून अथर्व शीर्ष म्हणून घ्या। तुम्ही देखील म्हणा आणि मुलांकडून देखील अथर्व शीर्ष म्हणून घ्या, कारण की अथर्व शीर्ष हे म्हटल्यामुळं मुलं हे शांत होतात। प्रत्येक दिवशी अथर्व शीर्ष हे आवर्जून आपण आपल्या घरामध्ये ऐकावं, मुलांकडून म्हणून घ्यावं। तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, मुलं ऐकता ऐकता देखील शिकून जातात। आपण अथर्व शीर्ष जर का मोबाईलवरती लावलं तर मुलांच्या देखील कानी पडते, आपल्या देखील कानी पडते आणि ते अथर्व शीर्ष मग तोंडपाठ आपल्या होत असते। त्यामुळे तुम्ही आवर्जून रोज असा नियम बनवा की घरामध्ये अथर्व शीर्ष, विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त याचं आवर्जून आपल्याला श्रवण करायचं आहे। कारण हे जे मंत्र आहेत हे आपल्या कानावरती जर का पडले, आपल्या अवतीभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते, एक चांगला ऑरा आपल्या अवतीभोवती तयार होतो। त्यामुळे आवर्जून ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे की रोज आपल्या घरामध्ये हे मंत्र उच्चार हे झाले पाहिजे। म्हणजे आता प्रत्येकाकडून होणार नाही बसून वाचायचं वगैरे, तर मग तुम्ही जर का मोबाईलवरती वगैरे लावून दिलं तर संपूर्ण जेवढे घरातले सदस्य आहेत त्या सगळ्यांच्याच कानी पडते, मुलांच्या देखील कानी पडते। त्यामुळे मुलांकडून देखील तुम्ही अथर्व शीर्ष म्हणून घ्या किंवा त्यांना श्रवण करायला लावा, तुम्ही देखील वाचा किंवा श्रवण करा। परंतु गणपती बाप्पाच्या जयंतीच्या दिवशी ही सेवा नक्की करा। त्यानंतर एक उपाय मी तुम्हाला सांगते, मुलं जर का खूप हट्टी असतील, चिडचिडपणा करत असतील, मोठ्यांचं ऐकत नसेल, त्यांची एकाग्रता होत नसेल, मुलं हे खूप चंचल असतात, तशी त्यांची एकाग्रता होत नाही, परंतु काही मुलं थोड्या वेळ तरी म्हणजे अभ्यास करण्यापुरते तरी एका ठिकाणी बसतात, पण काही मुलं तेवढे देखील करत नाही। तर तुम्ही आवर्जून एक उपाय करा, दुर्वांची जुडी घ्यायची आहे। एक जुडी असते ती 21 दुर्वांमुळे बनते।
तशी आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहे. म्हणजे प्रत्येक जुडीमध्ये 21 दुर्वा असल्या पाहिजे आणि अशा आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहे. आणि ह्या ज्या जुड्या आहेत, ही जी जुडी आहे गणपती बाप्पांना आपल्याला अथर्वशीष म्हणत आपल्याला ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. म्हणजे तुम्ही देखील मुलांच्यासाठी हा उपाय करू शकता. मुलांकडून हे करणं नाही जमलं तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता. आईने केला तरी सुद्धा चालतो. एक जुडी आपण घेतली, 21 दुर्वांची एक जुडी हातामध्ये घ्यायची आहे. गणपती अथर्वशीष म्हणायचं आहे. तुम्हाला जर का तोंडपाठ असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीष म्हणा, किंवा जर तुम्हाला तोंडपाठ नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि एक जुडी तुम्ही हातामध्ये घ्यायची आहे. गणपती अथर्वशीष पूर्ण होऊ द्यायचं आहे. आपल्या हातामध्ये अशीच ठेवायची आहे. गणपती अथर्वशीष पूर्ण झाल्याच्या नंतर मग ती जी दुर्वाची जुडी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करून द्यायची आहे. परत दुसरी जुडी घ्यायची आहे. दुर्वांची 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. परत गणपती अथर्वशीष म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे आणि त्यानंतर परत गणपती बाप्पांना ती जी दुर्वांची जुडी आहे ती अर्पण करून द्यायची आहे. असं 21 वेळेस तुम्हाला अथर्वशीष म्हणायचं आहे आणि 21 दुर्वांच्या जुडी गणपती बाप्पांना अर्पण करून द्यायच्या आहे. हा आवर्जून उपाय करा, कारण या उपायाने खरंच मुलांमध्ये खूप खूप फरक पडतो. आणि शेवटी काय असते, आपण काही जरी केलं तर आपल्याला भगवंताच्या चरणाशिवाय दुसरीकडे जागा नसते किंवा दुसरं काही ऑप्शन नसते. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा. मुलं जर का करू शकत असेल तर तुम्ही करा. मुलं जर मोठे असतील तर मग त्यांना अथर्वशीष म्हणा लावा. त्यांच्याकडे जर वेळ असेल तेवढा तर मग त्यांना ते अर्पण करू द्या दुर्वांच्या जुडी. परंतु मुलांना जर का आपण थोडंसं आध्यात्मिक केलं तर खरंच खूप चांगलं होईल, कारण आत्ताच्या काळाची ती गरज आहे. आपल्या वेळी एवढे सोर्सेस नव्हते डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी, परंतु आता खूप जास्त सोर्सेस आहे. खरं म्हणलं तर मोबाईल हा एक सगळ्यात मोठा सोर्स आहे की मुलं हे डिस्ट्रॅक्ट होतात. परंतु तुम्ही जर ही सेवा मुलांकडून करून घेतली किंवा तुम्ही मुलांच्यासाठी केली, मुलांना जर बाजूला बसवलं तर खरंच खूप फरक पडणार आहे. मुलांचे जो चंचलपणा आहे तो कमी होतो, त्यांची एकाग्रता वाढते. कारण की गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे, त्यामुळे मुलांची एकाग्रता देखील वाढते. तुम्ही आवर्जून हा उपाय करा. गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला नक्कीच तुमच्या मुलांमध्ये झालेला फरक हा अनुभवायला मिळेल. आपले हे जे काही सण समारंभ येतात, हे जे काही शुभ दिवस येतात, या दिवशी तरी आपण भगवंताची सेवा उपासना ही आवर्जून करावी. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. स्वतः देखील अध्यात्माकडे वळलो आणि मुलांना देखील थोडंसं अध्यात्माकडे जर वळवलं ना तर खरंच मुलं अतिशय नम्र होतात. त्यांचं जे काही जिद्दीपणा आहे, हट्टीपणा आहे तो दूर होतो. मुलांना तुम्ही आवर्जून रोज शाळेत जातावेळी मंत्र म्हणून पाठवत जा. म्हणजे देवाचं स्मरण करून किंवा देवासमोर हात जोडून मंत्र म्हणून नंतरच तुम्ही शाळेत मुलांना पाठवण्याची सवय लावा. बघा तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये झालेला फरक हा नक्की अनुभवायला मिळेल. कारण की मुलं खरंच खूप ऐकायला लागतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण जर मुलांची आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांना कुठलाही एक मंत्र, तुमच्या गुरूंचा मंत्र, गायत्री मंत्र तुम्ही मुलांना आवश्यक म्हणा लावा. कारण की गायत्री मंत्र देखील खूप प्रभावशाली आहे. गायत्री मंत्र तुम्ही मुलांना म्हणा लावा. संध्याकाळच्या वेळी आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये रामरक्षा देखील लावा. रामरक्षा लावल्यामुळे देखील खूप इफेक्ट होत असतो. म्हणजे रामरक्षा ही अशी आहे की संपूर्ण शरीराचा, आपल्या अवयवाचं रक्षण कर अशी रामाला आपण प्रार्थना करत असतो. त्यामुळे रामरक्षा देखील आवर्जून घरामध्ये लावावी. तर यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन की आपण मुलांकडून काय सेवा करून घ्यायला हव्या किंवा आपण देखील रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कुठल्या सेवा ह्या करायला हव्या. तर मागे गणेश जयंतीच्या निमित्ताने अथर्वशीषाचं पठण करा. ओम ग गणपती नमः या मंत्राचं देखील तुम्ही एक माळ आवर्जून घ्या. मुलांना देखील करायला हवा, कारण मुलांमध्ये अतिशय ट्रिमेंडस चेंजेस या गोष्टीमुळे होतात. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.